नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका जबरदस्त बँकचा क्वार्टर 4चा रिझल्ट बघणार आहोत. आणि मित्रांनो, निफ्टी 50मध्ये HDFC बँक लिमिटेड नंतर सगळ्यात जास्त वेटेज या बँकचे आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या बँकचा क्वार्टरली रिझल्ट बघणार आहोत त्या बँकचे नाव आहे ICICI बँक लिमिटेड. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या बँकमध्ये FISची होल्डिंग आहे 45.70%, DISची होल्डिंग आहे 44.95% आणि या बँकमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 9.08%. आणि मित्रांनो, ICICI बँक लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आला आहे 19 एप्रिल 2025, म्हणजे आज जवळपास 3:45 वाजता दुपारी. तर मित्रांनो, या कंपनीचा क्वार्टरली रिझल्टचा इम्पॅक्ट आपल्याला सोमवारी मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळू शकतो. आणि मित्रांनो, निफ्टी 50 या मेजर इंडायसेसमध्ये ICICI बँक लिमिटेडची HDFC बँक लिमिटेड नंतर सगळ्यात जास्त वेटेज आहे 8.95%. आणि मित्रांनो, ICICI बँक लिमिटेडने 11 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, आपण बघणार आहोत ICICI बँक लिमिटेडचे स्टँड अलोन नंबर. आणि मित्रांनो, सगळेचे सगळे नंबर कोटीमध्ये दिलेले आहे. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2024च्या क्वार्टर 4चा. हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 3चा. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे लेटेस्ट फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा. म्हणजे मित्रांनो, हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, ICICI बँक लिमिटेडचा इंटरेस्ट अर्न इयर ऑन इयर बेसिसवर 37,948 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 42,430 कोटी रुपये. आणि ICICI बँक लिमिटेडचा इंटरेस्ट अर्न क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 41,299 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 42,430 कोटी रुपये. आणि मित्रांनो, ICICI बँक लिमिटेडचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 43,597 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 49,690 कोटी रुपये. आणि ICICI बँक लिमिटेडचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 48,367 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 49,690 कोटी रुपये. आणि मित्रांनो, ICICI बँक लिमिटेडचा टोटल एक्सपेंडिचर म्हणजे खर्च इयर ऑन इयर बेसिसवर 28,558 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 32,026 कोटी रुपये. आणि ICICI बँक लिमिटेडचा टोटल खर्च क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 31,481 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 32,026 कोटी रुपये. आणि मित्रांनो, ICICI बँक लिमिटेडचा ऑपरेटिंग प्रॉफिट बिफोर प्रोव्हिजन इयर ऑन इयर बेसिसवर 15,038 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 17,664 कोटी रुपये. आणि या बँकचा ऑपरेटिंग प्रॉफिट बिफोर प्रोव्हिजन क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 16,886 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 17,664 कोटी रुपये. आणि मित्रांनो, ICICI बँक लिमिटेडचा प्रोव्हिजन, आणि मित्रांनो, हा जो प्रोव्हिजन असतो हा जेवढा कमी होतो तेवढी बँकसाठी चांगली गोष्ट असते, आणि जेवढा वाढतो तेवढी बँकसाठी बॅड न्यूज असते. तर मित्रांनो, ICICI बँक लिमिटेडचा प्रोव्हिजन इयर ऑन इयर बेसिसवर 718 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 890 कोटी रुपये. आणि ICICI बँक लिमिटेडचा प्रोव्हिजन क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर
1226 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर फोरमध्ये आला ही 890 कोटी रुपये. आणि मित्रांनो, ICICI बँक लिमिटेडचा नेट प्रॉफिट फॉर द पिरियड इयर ऑन इयर बेसिसवर 10,707 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर फोरमध्ये आला आहे 12,629 कोटी रुपये. आणि ICICI बँक लिमिटेडचा नेट प्रॉफिट फॉर द पिरियड क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 11,792 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर फोरमध्ये आला ही 12,629 कोटी रुपये. आणि मित्रांनो, ICICI बँक लिमिटेडचा NPA, आणि मित्रांनो हा जो NPA असतो हा जेवढा कमी होतो तेवढी बँकसाठी चांगली गोष्ट असते, आणि जेवढा हा NPA वाढतो तेवढी बॅड न्यूज असते. तर मित्रांनो, ICICI बँक लिमिटेडचा ग्रॉस NPA इयर ऑन इयर बेसिसवर 2.16% घसरून या क्वार्टर फोरमध्ये आला ही 1.67%. आणि मित्रांनो, ICICI बँक लिमिटेडचा ग्रॉस NPA क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1.96% घसरून या क्वार्टर फोरमध्ये आला ही 1.67%. आणि मित्रांनो, ICICI बँक लिमिटेडचा नेट NPA इयर ऑन इयर बेसिसवर 0.42% कमी होऊन क्वार्टर फोरमध्ये आला ही 0.39%. आणि ICICI बँक लिमिटेडचा नेट NPA क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 0.42% घसरून या क्वार्टर फोरमध्ये आला ही 0.39%. म्हणजे मित्रांनो, ICICI बँक लिमिटेडचा ग्रॉस NPA असो किंवा नेट NPA असो, तो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, ही ICICI बँक लिमिटेडसाठी एक जबरदस्त गुड न्यूज आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.